हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण दिनांक 15 जानेवारी 1990 मुंबई भारत येथे दिलेले परमपूज्य श्रील राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन असून त्याचे शीर्षक आहे मी तसा का होऊ शकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री नारद उवाच गृहेषु अवस्थितो राजन् क्रिया कुर्वन् यथोचिता वासुदेवार्पणं साक्षात् उपासते महामुनिम्. The format for Grihastha life should be dedication to the Supreme Person. गृहस्थ जीवनाचा आधार परमेश्वराप्रती समर्पण हा असावा. भगवद्गीतेत म्हटले आहे कर्मफलं कार्यं कर्म करोति च सन्न्यासी च योगी च न निराग्निय न चाक्रिया. जो आपल्या कर्माच्या फळांबद्दल अनासक्त असतो आणि कर्तव्याप्रमाणे कर्म करतो तोच संन्यासी असतो आणि तोच खरा संन्यासी असतो. तो नव्हे जो अग्नी प्रज्वलित करत नाही आणि कोणतेही कर्म करत नाही. एखादी व्यक्ती ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यासी म्हणून आचरली तरी तिने केवळ भगवान श्री वसुदेवांचा पुत्र श्रीकृष्ण यांच्या समाधानासाठीच कार्य केले पाहिजे. हेच प्रत्येकाच्या जीवनाचे तत्व असले पाहिजे. नारद मुनींनी ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी यांच्या जीवनाची तत्वे आधीच सांगितली आहेत आणि आता ते गृहस्थाने कसे जगावे याचे वर्णन करत आहेत. भगवंतांना संतुष्ट करणे हेच मूळ तत्व आहे. भगवंतांना संतुष्ट करण्याचे शास्त्र येथे वर्णन केल्याप्रमाणे शिकता येते. साक्षात उपासीत महामुनीन. महामुनीन या शब्दाचा अर्थ महान संत व्यक्ती किंवा भक्त असा असतो. संत व्यक्तींना सामान्यतः मुनी किंवा पारलौकिक विषयांचा अभ्यास करणारे विचारवंत तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जाते. आणि महामुनीन म्हणजे अशा व्यक्ती ज्यांनी केवळ जीवनाच्या ध्येयाचा सखोल अभ्यास केलेला नाही तर जे प्रत्यक्षपणे परमपुरुषोत्तम भगवान वासुदेवांना संतुष्ट करण्याच्या कार्यात गुंतलेले आहेत. या व्यक्तींना भक्त म्हणून ओळखले जाते. जोपर्यंत एखादी व्यक्ती भक्तांच्या संगतीत राहत नाही तोपर्यंत ती वासुदेवार्पणाचे शास्त्र म्हणजेच आपले जीवन भगवान वासुदेव श्रीकृष्ण यांना समर्पित करण्याचे शास्त्र शिकू शकत नाही. भारतात या शास्त्राच्या तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असे. 50 वर्षापूर्वीसुद्धा मी पाहिले होते की बंगालच्या गावांमध्ये आणि कलकत्त्याच्या उपनगरांमध्ये लोक आपली सर्व कामे संपल्यावर दररोज किंवा निदान संध्याकाळी झोपण्यापूर्वी श्रीमद भागवतम ऐकत असत. प्रत्येकजण भागवत ऐकत असे. प्रत्येक गावात भागवताचे वर्ग भरत असत आणि त्यामुळे लोकांना श्रीमद भागवत ऐकण्याचा लाभ मिळत असे, ज्यात जीवनाचे ध्येय, मुक्ती किंवा मोक्ष याबद्दल सर्व काही वर्णन केलेले आहे. याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकामध्ये दिले जाईल. अनुवाद. नारद मुनी म्हणाले, हे प्रिय राजा, जे गृहस्थ म्हणून घरी राहतात त्यांनी आपली उपजीविका कमावण्यासाठी कर्म केले पाहिजे आणि आपल्या कर्माच्या फळांचा उपभोग स्वतः घेण्याऐवजी त्यांनी ती फळे श्रीकृष्ण वासुदेवांना अर्पण करावीत. या जन्मात वासुदेवांना कसे संतुष्ट करावे हे भगवंतांच्या महान भक्तांच्या संगतीने पूर्णपणे आपण समजू शकतो. श्रीमद भागवतच्या या अध्यायात महाराज युधिष्ठिर
श्रील नारद मुनींना विचारत आहेत की जो व्यक्ती घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत घरी राहतो, ज्याला जीवनाचे ध्येय समजलेले नाही, तो वेदांच्या उपदेशानुसार परिपूर्णता कशी प्राप्त करू शकेल? आणि आज आपण वाचत असलेल्या या श्लोकात नारद मुनी मूलतः प्रत्येक कुटुंबवत्सल स्त्री पुरुषाला त्यांच्या जीवनात पाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे उपदेश देत आहेत. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे that we are reading today, Narada Muni is in essence follow within their lives. As described in Srimad Bhagavat, Athapum Vyadvijastrestas Varanashrama Vivagashah Svanushtata Dharmasya Samsatir Haritoshanam. That whether we are brahmacharis, आपण ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यासी असो, आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र असो, वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये आपल्याला कोणताही विशिष्ट प्रवर्ग लागू होत असला तरी आपण जे काही करतो त्याद्वारे परमेश्वराला संतुष्ट करणे हेच जीवनाचे मुख्य ध्येय आणि कर्तव्य आहे. विष्णू पुराणात असे वर्णन केले आहे की एका श्लोकात म्हटले आहे की वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे केवळ विविध संघटित मार्ग आहेत, ज्याद्वारे सर्व माणसे आपापल्या विशिष्ट स्वभावानुसार भगवान विष्णूंच्या समाधानासाठी कार्य करू शकतात. आणि ज्यावेळी भगवान चैतन्य महाप्रभूंनी रामानंद राय यांना विचारले, जीवनाचे ध्येय काय आहे, त्यावेळी रामानंद राय यांनी हाच श्लोक उद्धृत केला. and when Lord Chaitanya आणि भगवान चैतन्य महाप्रभूंना सांगितले की भगवान श्री विष्णूंच्या समाधानासाठी त्यांच्या सेवेत वर्णाश्रम व्यवस्थेनुसार आपले कर्तव्य पार पाडणे हीच जीवनाची परिपूर्णता आहे. perform one's duty according to the Varnashram system in the service of Lord Sri Vishnu. श्रीकृष्ण गीतेत सांगतात, Krishna says in Gita, Yad karoshi rasnashi, yad gruhoshi tudasyat, yad tapasyasi kaunteya tat kurushu madarpanam. That whatever you do, तुम्ही जे काही करता, जे काही खाता, जे काही अर्पण करता आणि दान करता, जे काही दान करता, ते सर्व माझ्यावरील प्रेम आणि सेवेचे कार्य म्हणून केले पाहिजे. हा श्लोक आपण आपल्या जीवनात स्वीकारलेल्या कोणत्याही कार्यक्षेत्राला सार्वत्रिकरित्या लागू होतो. भक्तिपूर्ण सेवेद्वारे श्रीकृष्णांची सेवा करून कृष्ण भावनेत मग्न होणे हेच जीवनाचे ध्येय आहे. आणि वर्णाश्रम व्यवस्था ही केवळ एक पद्धतशीर प्रक्रिया आहे, ज्याद्वारे प्रत्येकजण आपापल्या गुणांनुसार आणि कर्मांनुसार ज्या विशिष्ट भौतिक प्रकृतीच्या गुणांनी तो प्रभावित आहे त्यानुसार आणि त्याच्या नैसर्गिक क्रियांनुसार प्रत्येक वेळी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत मग्न होऊ शकतो. आणि नारद मुनी भागवताच्या या भागात वर्णन करत आहेत की सुसंस्कृत मानवी समाजातील प्रत्येक जीव पूर्णपणे कृष्ण भावनेत कसा मग्न होऊ शकतो. या अध्यायात ते विशेषतः गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांबद्दल बोलत आहेत. जे कौटुंबिक जीवनात आहेत त्यांचे वर्गीकरण, सामान्यीकरण साधारणपणे गृहस्थ किंवा गृहमेधी असे केले जाते. प्रल्हाद महाराज गृहमेधींच्या प्रवृत्तींचे स्पष्टीकरण देतात. ते वर्णन करतात की he describes that Grihamedi Sukam Hitutjam Yan Maituni Grihamedi Sukam Hitutjam, that those who जे are मत्सरी नेहमी स्पर्धात्मक आपल्या इंद्रियांसाठी अधिकाधिक संचय करण्याचा प्रयत्न करणारे आहेत आणि जे महात्म्यांच्या मार्गाचे अनुसरण न करता व भगवंतांच्या भक्तांपुढे स्वतःला मग्न न करता केवळ स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या इंद्रियांची सेवा करत कौटुंबिक जीवनात जगत आहेत त्यांना गृहमेधी मानले जाते. अर्जुनाने म्हणजे प्रल्हाद महाराजांनी वर्णन केले आहे की असे लोक एका खोल अंधाऱ्या विहिरीत राहत आहेत. it is described by Arjuna, by Prahlad Maharaj,
that such persons, they are living in a deep, dark well. Hitmatmapatam griham andakupam. याचा अर्थ असा आहे की असे लोक भौतिक अस्तित्वाच्या खोल अंधाऱ्या विहिरीत राहत आहेत. ते स्पष्ट करतात की ज्यावेळी एखादी व्यक्ती इंद्रिय सुखासाठी कौटुंबिक जीवनात गुंतते त्यावेळी ते एका खोल अंधाऱ्या विहिरीत पडण्यासारखे असते जिथे पाणी नसते, आणि ज्यावेळी तो मदतीसाठी हाक मारतो त्यावेळी त्याचे कुणीही ऐकत नाही. वस्तुतः माणसाचे घरच एक विहीर बनते, That one's very home कारण घर माणसाची बंधन आणि अज्ञानाप्रती असलेली आसक्ती केवळ वाढवते. increases one's असा एक मूर्ख गृहमेधी जो दिवसभर खूप अतिशय कष्ट करतो, परंतु त्याचे नोकर आणि इतर अनेक लोक जे केवळ त्याचे शोषण करण्यासाठी त्याची जीवनशक्ती शोषून घेतात आणि त्या बदल्यात त्याला थोडे पैसे देतात, ते मानवी समाजाकडून त्याचे रक्त शोषून घेतात. employees and so many other people. किंवा जर तो एखाद्या कंपनीचा मालक असेल तर तो आपला व्यवसाय किंवा उद्योग उभारण्यासाठी इतके प्रयत्न करून केवळ आपल्या आयुष्याची ऊर्जा वाया घालवत असतो. Proprietor of some company, आणि मग तो घरी येतो आणि असे वर्णन केले असते की त्याची पत्नी आणि मुले लुटारूंसारखी असतात. ever त्याने जे काही पैसे कमावले आहेत ते त्याच्याकडून सहजपणे हिसकावून घेतात आणि त्यांना नेहमीच अधिकाधिक हवे असते. तर प्रल्हाद महाराजांनी स्पष्ट केले आहे की अशी व्यक्ती दिवसभर केवळ इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करत असते आणि रात्री एकतर झोपते किंवा लैंगिक संबंध ठेवते किंवा काही क्षुल्लक सुखात गुंतते, ज्याचा खरा उद्देश केवळ जीवनातील समस्या विसरणे हा असतो. अशा प्रकारे अशा माणसाचे आयुष्य खोल अंधाऱ्या विहिरीत वाया जाते. some frivolous enjoyment, which is really only meant to forget the problems of life. तर मग गृहस्थ जीवनशैलीला आध्यात्मिक कसे बनवायचे? Life is wasted. तर नारद मुनी सांगतात की हे अतिशय सोपे आहे. जर तुम्ही करत असलेले प्रत्येक कार्य जाणीवपूर्वक श्रीकृष्ण वासुदेव यांच्या सेवेत असेल, जर तुम्ही तुमच्या कर्मांची फळे श्रीकृष्णांना समर्पित करत असाल, तर तुम्ही श्रीकृष्णांना तुमच्या घराचा मालक आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचा सर्व संबंधांचा मूळ उद्देश म्हणून स्थापित करता. मग तुमचे घर ही एक खोल अंधारी विहीर राहत नाही, तर ज्यावेळी तुम्ही घरी येता त्यावेळी तुमचे घर म्हणजे खरे तर वैकुंठ, ते एक आध्यात्मिक जग असते. हे असे स्थान होते जिथे प्रत्येकजण एकत्र येऊन भगवंतांच्या सेवेत कार्यरत असतो. हे असे स्थान आहे जिथे पवित्र नामांचा जप नेहमी होत असतो, जिथे कुटुंबातील सदस्यांमध्ये जीवनाच्या ध्येयावर नेहमी चर्चा होत असते. हे कदाचित कठीण वाटेल, कदाचित अशक्यही वाटेल. कलियुगात हे कठीण असू शकते, परंतु प्रश्न हा आहे की एखाद्याला आपल्या आयुष्यात एका खोल अंधाऱ्या विहिरीत राहायचे आहे की दररोज संध्याकाळी घरी परतल्यावर वैकुंठात परतायचे आहे. म्हणून हे केलेच पाहिजे. जर हे केले नाही तर ती केवळ पशुवृत्ती आहे, नाही का? मानवी संस्कृती म्हणजे देवाला केंद्रस्थानी ठेवणे, पशुसंस्कृती म्हणजे इंद्रियांना केंद्रस्थानी ठेवणे. आणि नारद मुनी सांगतात की होय, या कलियुगाच्या वातावरणात हे करणे अत्यंत कठीण आहे. हे योग्य रीतीने करण्याचा एकमेव संभाव्य मार्ग म्हणजे अशा गृहस्थांनी नियमितपणे अत्यंत नम्रतेने संत व्यक्तींसोबत, विशेषतः संन्यासी लोकांसोबत संगती करणे. ज्या प्रमाणात एखादा गृहस्थ संन्यासी लोकांचा आदर करतो, त्यांना मान देतो आणि त्यांच्या पुढे लीन होतो, त्या प्रमाणात तो कृष्ण भावना ग्रहण करण्यासाठी आणि आपल्या अन्यथा भौतिकवादी जीवनात प्रगती करण्यासाठी योग्य मनस्थितीत असतो. ज्या प्रमाणात एखादा गृहस्थ गर्विष्ठ असतो आणि असा विचार करतो की संन्यासी लोक समाजासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत,
जर ते खरोखरच महत्त्वाचे असते तर ते माझ्यासारखे असते. ते आपला उदरनिर्वाह करत असते आणि लोकांना समाजाचे व्यावहारिक कार्यक्षम सदस्य म्हणून कसे जगायचे आणि तरीही कृष्णभावना कशी जपायची हे दाखवत असते. जर ते तसा विचार करत असतील तर अहंकाराची तीच मानसिकता त्यांना खरी आध्यात्मिक प्रगती करण्यापासून रोखत आहे. आपल्याला असे आढळून येते की जे गृहस्थ खऱ्या अर्थाने भगवंतांचे भक्त असतात ते पत्नी, कुटुंब आणि या जगातील अनेक जबाबदाऱ्या यासारख्या परिस्थितीमुळेच स्वतःला अत्यंत पतित मानतात. ते स्वतःला अत्यंत हीन समजतात आणि मानवजातीच्या कल्याणासाठी संन्यासाचा मार्ग स्वीकारून या जगातील सर्व सुखे बाजूला ठेवण्याचे धैर्य व श्रद्धा असणाऱ्या अशा महान आत्म्यांना ते पूजनीय मानतात. तसेच ते त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी नेहमीच उत्सुक व आतुर असतात. अशी मानसिकता असलेला गृहस्थ तो राहत असलेल्या आश्रमातील सर्व धोक्यांपासून वस्तुतः सुरक्षित असतो. आणि आपल्याला संपूर्ण वैदिक साहित्यात अशा महान आत्म्यांच्या असंख्य कथा आढळतात. आपल्याला अंबरीश महाराजांची कथासुद्धा आढळते. अंबरीश महाराज पृथ्वीचे राजे होते आणि दुर्वास मुनी जरी ते भगवंतांचे शुद्ध भक्त नव्हते तरी वस्तुतः अंबरीश महाराज त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ होते. परंतु दुर्वास मुनींनी संन्यास घेतल्यामुळे त्यांच्यापुढे नम्र होणे हे आपले कर्तव्य आहे हे अंबरीश महाराजांना समजले. वस्तुस्थिती ही होती की अंबरीश महाराज दुर्वास मुनींपेक्षा अतिशय श्रेष्ठ होते. परंतु अंबरीशांनी कधीही तसा विचार केला नाही. त्यांनी केवळ एवढाच विचार केला की हे गृहस्थ हे व्यक्ती संन्यासी आहेत, त्यामुळे ते पूजनीय आहेत आणि मी त्यांच्यापुढे लीन झाले पाहिजे, नम्र झाले पाहिजे. तर तुम्ही पाहता की जरी एखादा गृहस्थ संन्याशांपेक्षा अधिक प्रगत असला तरी तो स्वतःला त्यांच्यासारखा कधीच मानत नाही. जसा तो स्वतःला तसे मानू लागतो तसा तो अहंकाराचा बळी पडतो. अंबरीश महाराजांना संन्यासांच्या किंवा या वैराग्याच्या आश्रमाच्या पवित्रतेमधील पावित्र्य समजले होते. वास्तविक पाहता वैदिक संस्कृतीत असे म्हटले जाते की ज्यावेळी तुम्ही एखाद्या संन्यासीला दिवसात पहिल्यांदा पाहता त्यावेळी तुम्ही त्यांना वंदन केलेच पाहिजे. अन्यथा जर तुम्ही तसे केले नाही तर तो इतका मोठा अपराध मानला जातो की त्या अपराधाचे प्रायश्चित्त करण्यासाठी तुम्हाला त्या दिवशी उपवास करावा लागतो. आणि यामध्ये मायावादी संन्यासांचाही समावेश आहे. ज्या मायावादी संन्याशांची श्रीकृष्णांवर भक्ती नाही त्यांनी सुद्धा शास्त्रानुसार आणि स्वतः श्रील प्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये म्हटल्याप्रमाणे सामान्य माणसाने त्यांना वंदन करणे अपेक्षित आहे. कारण तुम्ही केवळ त्या विशिष्ट व्यक्तीच्या भक्तीलाच वंदन करत नाही तर तुम्ही त्या संन्यासी जीवनाला वंदन करत आहात, जे इतके पवित्र आणि पूजनीय आहे की त्याचा आदर केल्याशिवाय योग्य आध्यात्मिक प्रगती होऊच शकत नाही. तेच प्रमाण आहे. अर्थात संन्यास सोपा नाही आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनी संन्यासी व्हावे असेही कोणाला वाटत नाही. प्रत्येकजण नेहमी विचार करत असतो की वा, माझ्या मुला किंवा मुली, तुम्ही छान लग्न करून संन्याशांना पूर्ण आदर द्या, पण संन्यासी होऊ नका. तुम्ही तयार नाही, तुम्ही पात्र नाही आणि त्याशिवाय तुम्हाला आमच्यासाठी खूप काही करायचे आहे. आणि खरं तर प्रत्येक पालक हेच म्हणणार. अगदी शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्या पालकांनाही तेच वाटत होते. तेही म्हणाले नाही. अगदी भगवान चैतन्यसुद्धा नाही, तसं करू नका. केवळ एक चांगला भक्त व्हा, परंतु घरी राहून आम्हाला मदत करा. स्वतःची उपजीविका कमवा आणि एक सुंदर बायको आणि मुलं बाळं असावीत
आणि अतिशय छान. What happens is, actually, every parent is going परंतु तो संन्यास दुसऱ्या कोणासाठी तरी आहे, तुमच्यासाठी नाही. to Shankaracharya, Ramanuja, परंतु शंकराचार्य निघून गेले, मध्वाचार्य ही निघून गेले, रामानुजाचार्य, चैतन्य महाप्रभू, प्रभुपाद, अगदी प्रभुपादसुद्धा निघून गेले. life are those who are willing to हां, तर पहा, संन्यासी ते लोक आहेत जे सर्व सामाजिक वाद आणि सर्व सामाजिक दबावांना न जुमानता शक्य तितक्या सर्वोत्तम मार्गाने मानवतेची सेवा करण्यास तयार असतात. ते आपल्या शब्दांनी आणि उदाहरणांनी कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी भौतिक जीवनातील सर्व सुखे बाजूला ठेवण्यास तयार असतात. आणि अशा आत्म्यांनी कितीही त्याग केला असला तरी समाजाने त्यांची अतिशय पूजा आणि आदर केला पाहिजे. आणि ज्या प्रमाणात समाज साधूंची पूजा आणि आदर करतो त्या प्रमाणात समाजाची आध्यात्मिक प्रगती होते. परंतु अर्थातच दुर्दैवाने बरेच लोक या करुणेच्या भावनेने नव्हे तर केवळ आळशी राहण्याच्या आणि फुकटचे अन्न मिळवण्याच्या सोप्या मार्गाने जावे म्हणून तथाकथित साधू बनतात. आपण त्या संत व्यक्तींबद्दल बोलत नाही आहोत जे ढोंगी असतात, तर जे खरे संत प्रामाणिकपणे शरणागती पत्करतात, आपले जीवन भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित करतात, ते संपूर्ण सभ्यतेसाठी अनुकरणीय आदर्श आहेत. मला आठवतं 1973 साली न्यू वृंदावन हे वृंदावन फार्म नावाच्या एका टेकडीवर बसलेलं होतं. मुख्य वस्ती बहुलावन येथे होती, जिथे राधा वृंदावनचंद्र राहत होते. ते ठिकाण मुख्य रस्त्यावरच होतं आणि तिथे खूप घडामोडी चालत असत. आणि या दुसऱ्या फार्मपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चिखल, माती आणि जंगलातून 3 मैल चालावे लागत असे. ते पूर्णपणे एका डोंगरावर कोणत्याही प्रकारच्या संस्कृतीपासून दूर निर्जन प्रदेशात होतं. मैलोन मैल परिसरात कुठेही टेलिफोन, रेडिओ किंवा टेलिव्हिजन नव्हतं. तिथे केवळ बर्फासारखं थंड पाणी असायचं. सहसा वीज नसायची आणि परिस्थिती अत्यंत खडतर होती. जर ब्रह्मचारी शुद्ध असतील आणि त्यांच्या कृष्ण भावनेत गतिशील असतील तर सर्व गृहस्थांना वाटेल की मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे. बघा, मला किती गोष्टींना सामोरे जावे लागत आहे, पण तरीही मला अगदी त्यांच्यासारखं व्हायचं आहे. आणि ज्या प्रमाणात ब्रह्मचारी कृष्ण भावनेने प्रेरित असतील त्या प्रमाणात गृहस्थ ब्रह्मचार्यांचा आदर करतील आणि त्यांना अशा उच्च स्थानी ठेवू इच्छितील की मलाही त्यागाचा हाच दर्जा गाठायचा आहे. हीच खरी कृष्ण भावना आहे. जरी आता कदाचित पुढची 25 वर्षे मला माझ्या मुलांचे संगोपन वगैरे करावे लागणार असल्याने मी ते करू शकत नसलो तरी हाच तो दर्जा आहे ज्याच्याकडे मला नेहमी आदराने पाहायचे आहे. ते म्हणाले की ज्या प्रमाणात गृहस्थ, संन्यासी आणि ब्रह्मचार्यांकडे अशा प्रकारे आदराने पाहतील त्या प्रमाणात गृहस्थ आध्यात्मिक प्रगती करतील. त्या प्रमाणात त्यांना प्रल्हाद महाराज ज्या खोल विहिरीच्या अंधाराबद्दल बोलत आहेत तो अंधार कधीही पाहावा लागणार नाही. म्हणूनच ब्रह्मचारी लोकांवर उर्वरित समाजाप्रती एक अत्यंत खोल आणि गंभीर जबाबदारी आहे. जर ब्रह्मचारी आणि संन्यासी आळशी असतील, जर ते इंद्रिय सुखात मग्न असतील तर कोणताही बुद्धिमान गृहस्थ त्यांचा योग्य आदर करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचे आध्यात्मिक जीवन अतिशय मोठ्या प्रमाणात बाधित होते. परंतु ज्यावेळी ब्रह्मचारी उत्साही असतात, ज्यावेळी ते मानवतेच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम करतात, त्यावेळी ते अंतःकरणाने शुद्ध, नम्र आणि गुरुनिष्ठ असतात. ज्यावेळी प्रामाणिक आणि निष्ठावान गृहस्थ हे पाहतात त्यावेळी त्यांच्यासमोर आदर्श ठेवण्यासारखे काहीतरी असते. त्यांच्यासमोर एक मापदंड म्हणून अशी काही माणसे असतात ज्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करू शकतात. अशा प्रकारे ब्रह्मचारी केवळ आपल्या उदाहरणाने आपल्या जीवनातून संपूर्ण समाजासाठी शुद्धीकरणाचा उपदेश करत असतात.
म्हणून ब्रह्मचारी आणि संन्यासी यांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी इतरांच्या कल्याणाच्या कार्यात इतके कष्ट घ्यावेत की गृहस्थांच्या मनात हा गैरसमज निर्माण होऊ नये की हे सर्व लोक खूप गंभीर आहेत, केवळ आळशी आहेत, म्हणून या ब्रह्मचारी आश्रमात राहू इच्छितात. आम्ही खरोखरच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ब्रह्मचारी इतके नम्र, इतके स्वच्छ आणि इतके शुद्ध असावेत की गृहस्थ आश्रमाने त्यांच्याकडे पाहून विचार करावा की अरे हेच तर खरे जीवन आहे. मी त्यांच्यासारखा का मी त्यांच्यासारखा होऊ शकत नाही. मला आठवतं न्यू वृंदावनात आमचा ब्रह्मचारी आश्रम इतका शिस्तबद्ध, उत्साहाने आणि कृष्ण भावनेने इतका चैतन्यमय होता की जवळजवळ प्रत्येक गृहस्थ विचार करत होता, आपण इथे काय करत आहोत. गृहस्थ आश्रमात सुमारे 100 भक्त होते आणि ब्रह्मचारी आश्रमात सुमारे 20 होते. ते मंदिर 3 मैल दूर होते आणि जणू काही सर्व दिशांना एक तेजस्वी प्रकाश प्रसरला होता. लोक ब्रह्मचारी आश्रमाच्या दिशेने वर पाहत असत आणि गृहस्थ विचार करत, अरे वा, कुणीतरी या जगात काही लोक कृष्ण भावनेने प्रेरित आहेत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आपली कृष्ण भावना म्हणजे काय? आपल्याला कितीतरी आसक्ती आहेत, कितीतरी गोष्टी श्रीकृष्णांपासून आपले लक्ष विचलित करीत आहेत. तो दिवस माझा कधी येईल ज्यावेळी आपण त्यांच्यासारखे होऊ शकू. आणि ते नेहमी असा विचार करत असल्यामुळे ते संपूर्ण हरे कृष्ण चळवळीत सर्वात श्रेष्ठ गृहस्थ होते. ते इतके निष्ठावान होते, ते इतके उत्साही होते, इतके कृष्ण भावनेत आपल्या कुटुंबाप्रती जबाबदार होते आणि आपल्या गुरूंच्या सेवेसाठी काहीही करण्यास तयार होते. तर आपण अंबरीश महाराजांविषयी चर्चा करत होतो. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की हे एक अतिशय महत्त्वाचे तत्त्व आहे. अंबरीश महाराज हे एक शुद्ध भक्त होते आणि दुर्वास मुनी त्या काळी एक निराकारवादी, गूढवादी योगी होते. अंबरीश महाराज अंतःकरणाने पूर्णपणे शुद्ध होते आणि दुर्वास मुनी मत्सराची चिन्हे दाखवत होते. या प्रकारे अंबरीश महाराज आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रगत होते. आणि याचा पुरावा हा होता की ज्यावेळी दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अंबरीशांना दुर्वास मुनींच्या त्यागाबद्दल अतिशय आदर होता. ज्यावेळी दुर्वास मुनी त्यांना मारण्यासाठी एक राक्षस निर्माण करत होते त्यावेळी देखील अंबरीश महाराज केवळ हात जोडून त्यांना वंदन करत होते. मग स्वतः नारायणाने भक्त म्हणून अंबरीशांचे रक्षक त्या राक्षसाचा नाश केला आणि दुर्वास मुनींना मारण्यासाठी सुदर्शन चक्र आले आणि दुर्वास मुनी सुदर्शन चक्रापासून वाचण्यासाठी संपूर्ण विश्वात फिरत होते. अखेरीस इंद्र, ब्रह्मा आणि शिवजी यापैकी कोणीही त्यांना वाचवू शकले नाही आणि ते स्वतः भगवान नारायणांच्या चरणकमलांजवळ आले. सर्वांनी सांगितले की तुम्हाला भगवान विष्णूंकडे जावे लागेल. त्यांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि ते म्हणाले, कृपया मला वाचवा. हे धगधगते सुदर्शन चक्र मी कुठेही गेलो तरी नेहमी माझ्या मागे आहे. मी सुटका करून घेऊ शकत नाही. मी तुमची क्षमा मागतो. भगवान नारायण म्हणाले, अंबरीश माझा शुद्ध भक्त आहे. जे साधू शुद्ध भक्तीत असतात ते म्हणाले, ते केवळ माझाच विचार करतात आणि मी केवळ त्यांचाच विचार करतो. मी तुझे रक्षण करण्यासाठी काहीही करू शकत नाही, कारण तू माझ्या भक्ताचा अपमान केला आहेस. जोपर्यंत तू स्वतः त्या भक्ताची चरणाची धूळ घेऊन त्याची क्षमा मिळवत नाहीस तोपर्यंत मी तुला तुझ्या अटळ मृत्यूपासून कोणताही दिलासा देऊ शकत नाही. अंबरीश महाराज कितीतरी श्रेष्ठ होते आणि दुर्वास मुनी विश्वात एक सर्व वर्ष प्रवास करून परत आले. अंबरीश महाराजांनी त्या संपूर्ण वर्षात काहीही खाल्ले नाही. का? दुर्वास मुनींप्रती असलेल्या आदरापोटी.
कारण ते संन्यासी प्रसादासाठी त्यांच्या घरी आले होते आणि प्रसाद वाढण्यापूर्वीच सुदर्शन चक्र त्यांचा पाठलाग करू लागले. त्यामुळे अंबरीश महाराज विचार करत होते, जोपर्यंत माझा अतिथी तृप्त होत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेऊ शकत नाही. तर ते वर्षभर अंबरीश महाराज आपल्या दारात हात जोडून उभे राहून आपल्या आदरणीय संन्यासी पाहुण्याच्या परत येण्याची वाट पाहत होते. आणि अंबरीश महाराज दुर्वासा मुनी सुदर्शन चक्र सोबत घेऊन धावत परत आले आणि ते अंबरीश महाराजांच्या पाया पडले. अंबरीश महाराज अतिशय गोंधळले. हे संन्यासी माझ्या पाया का पडले? ते एक महान योगी आहेत. मी तर काहीच नाही. मी तर केवळ एक पतित गृहस्थ आहे. आणि दुर्वासा मुनींनी विनवणी केली, कृपया मला क्षमा करा. अंबरीश म्हणाले, तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही एक महान आत्मा आहात. कृपया मला क्षमा करा. केवळ माझ्यामुळेच तुम्हाला इतका त्रास होत आहे. गेल्या वर्षभरासाठी सुदर्शन चक्रापासून दूर पळणे ही सर्व माझी चूक आहे. मला माफ करा. कृपया तुमचा प्रसाद घ्या आणि आनंदी राहा. तर गृहस्थ आश्रमातील थोर आत्मे संन्यासी व्यक्तींप्रती इतक्या आदराची भावना दाखवतात. दशरथ महाराज अयोध्येचे राजे होते आणि ज्यावेळी विश्वामित्र मुनी हरणाचे कातडे पांघरून कदाचित अंगावर सर्वत्र राख लावून वनातून बाहेर आले, त्यावेळी ते दशरथ महाराजांकडे आले. दशरथ महाराजांनी त्यांना सिंहासनावर बसवले, त्यांचे चरण धुतले आणि म्हणाले, माझ्या राज्यात जे काही आहे ते तुमचेच आहे. मी तुमचा सेवक आहे. आपण अशी हजारो उदाहरणे देऊ शकतो. धर्मग्रंथ अशा उदाहरणांनी भरलेले आहेत. ज्यावेळी गर्गमुनी वसुदेवांच्या घरी आले त्यावेळी वसुदेव हे श्रीकृष्णांचे वडील होते. वसुदेव गर्गमुनींना म्हणाले की तुमच्यासारखे महान ब्राह्मण तुम्ही गृहस्थांकडे भिक्षा मागण्याच्या निमित्ताने केवळ तुमची कृपा देण्यासाठीच आणि तुमचा सहवास मिळवण्यासाठीच येता. वास्तविक पाहता आपण अत्यंत दीनहृदयी आहोत. आम्ही सतत आमच्या कुटुंबांचे पालनपोषण कसे करायचे याचाच विचार करत असतो. आम्ही सतत भौतिक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. त्यामुळे आमचा कल श्रीकृष्णांना आणि जीवनाच्या ध्येयाला विसरण्याकडे असतो. म्हणूनच हे महान आत्मे आपल्याला ज्ञान देण्यासाठी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने येतात आणि या साधूंना दान देऊन आपण आपले मानवी अस्तित्व परिपूर्ण करत असतो. परंतु खरे दान आम्ही देत नाही तर ते तुम्ही देत आहात. तुम्ही केवळ आम्हाला भगवंतांच्या भक्तांच्या सेवेत गुंतण्याची संधीच देत नाही तर तुम्ही आम्हाला दिव्य ज्ञानाने प्रकाशित करता आणि श्रीकृष्णांप्रती पूर्ण भक्तीमधील तुमच्या अनासक्तीच्या उदाहरणाने आम्हाला प्रकाशमान करता. तर म्हणूनच गृहस्थांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे संत व्यक्तींसोबत संगत करणे. आणि संन्यासी लोकांची सर्वात मोठी जबाबदारी ही आहे की त्यांनी हे असे आध्यात्मिक सचोटीचे जीवन जगावे की गृहस्थ आश्रमातील लोक जे नेहमीच लोकसंख्येचा मोठा भाग असतात ते तुमचा आदर करू शकतील आणि संन्यासी लोकांवरील त्यांच्या वाढलेल्या श्रद्धेमुळे त्यांची प्रगती होऊ शकेल. म्हणून येथे ब्रह्मचारी आश्रमात संपूर्ण समाजाप्रती आमची एक अतिशय गंभीर जबाबदारी आहे. आम्ही केवळ आमच्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी येथे आहोत असे नाही. आमच्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आम्ही वृंदावनाला जाऊन बाबाजी बनू शकलो असतो. आम्ही येथे प्रचाराच्या कार्यासाठी आहोत आणि आमचा प्रचार केवळ प्रत्येकाला ब्रह्मचारी बनवण्यासाठी नाही. जर कोणी ब्रह्मचारी बनण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्यांचे पूर्ण उत्साहाने स्वागत करतो. परंतु आमचा बहुतेक प्रचार गृहस्थ आश्रमात असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी असेल आणि ज्या प्रमाणात आपण शुद्ध असू, ज्या प्रमाणात आपण श्रीकृष्णांचे गुणगान करू, ज्या प्रमाणात आपण उत्साही कीर्तनाद्वारे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छता राखून, शास्त्रांचे अध्ययन करून आणि अत्यंत शुद्ध व विनम्र जीवन जगून श्रीकृष्णांचा महिमा प्रकट करू, त्या प्रमाणात हा आश्रम एका दीपस्तंभासारखा, एका तेजस्वी सूर्यासारखा बनेल आणि कृष्ण भावनेत आपले जीवन परिपूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्व प्रामाणिक जीवांच्या हृदयांना प्रकाश देईल.
म्हणून गृहस्थांना त्यांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे, शक्य तितके सोपे करणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजे संन्यासी लोकांवर श्रद्धा व विश्वास ठेवणे आणि साधूंच्या संगतीचा सतत आश्रय घेणे. काही प्रश्न आहेत का? प्रश्न: आदर्श गृहस्थ आणि आदर्श संन्यासी यांच्यात काय फरक आहे? काही फरक आहे का? महाराज उत्तर देतात, मूलतः ते दोघेही आपले जीवन गुरु आणि श्रीकृष्णांच्या सेवेसाठी समर्पित करीत आहेत. तर त्यांच्यात कोणताही फरक नाही, परंतु व्यावहारिक कार्यात फरक असू शकतो. एक संन्यासी आपले शरीर, मन, वाणी केवळ कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठीच समर्पित करतो. गृहस्थसुद्धा शक्यतोवर तसेच करतात, परंतु ते पत्नी आणि मुलांचीही काळजी घेतात. मात्र पत्नी आणि मुलांप्रती असलेली त्यांची जबाबदारी ही पूर्णपणे भगवंताच्याच सेवेत असते. म्हणून भावनेच्या दृष्टीने आदर्श गृहस्थ आणि आदर्श संन्यासी यांच्यात कोणताही फरक नाही. केवळ स्वरूप आणि कार्यातच काही फरक आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.